गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मस्तपैकी इथे सकाळी मी कुकर मांडला. कुकरमध्ये डाळ भात आणि इथे चवळी भिजत घातली होती रात्रभर आणि मग कुकरला सकाळी लावली. 5 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी शिजली होती, तुम्ही बघू शकता. आणि सुंदर असं कांदा टोमॅटो टाकून हळद तिखट मीठ आपले जे आहे रोजचे मसाले ते टाकले होते आणि थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकला होता. नंतर पुढे दिसेलच तुम्हाला. आणि एकीकडे डाळीला फोडणी दिली होती आणि डाळ छानपैकी अशी पिवळी धमक झालेली होती मस्त. आणि इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बघा. तुम्ही टाकू पण शकता किंवा तुमच्याकडे कुठली वेगळी पद्धत आहे का ती सुद्धा मला सांगा. आणि मोदकसुद्धा इथे मी केले होते, म्हणजे चपातीच्या पिठाचंच केले होते. चपाती झाल्यानंतर थोडं पीठ शिल्लक होतं, मग त्याचंसुद्धा मोदक केले. मला आता तांदळाचे पण करायचे आहेत, उकडीचे मोदक. आता बघूया. पीठ आणले मी, कधी तांदळाच्या पिठाचं केले नाही. पहिल्यापासून आमची आई अशी गव्हाच्या पिठाचंच करायची, त्यामुळे मला पण तीच सवय आहे. आणि काय सांगू तुम्हाला, मोदक लई भारी झाले ते, एकच नंबर बरं का. असं मस्तपैकी तूप टाकायचं, डाळ भात भाजी छानपैकी बेत झाला होता बरं का. रोज असाच बेत करण्याचं ठरवलं आहे. आणि मस्तपैकी तुम्हाला वेगवेगळ्या थाळी बघायला भेटतील. आज डाळ भात चवळीची भाजी मोदक. आता उद्या काय असेल ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तर आजची थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. गणपती स्पेशल मस्तपैकी केलेलं आहे. आणि मोदक मी कळी पाडण्याचा प्रयत्न केला आहे, तर अशा पद्धतीने जर मोदक झालेले आहेत. पण काय सांगू, मोदक एकच नंबर झाले. मनस्विताला खूप आवडले. भाजी चपाती सोडलं, तिनं मोदकच खायला घेतलं. आधी सर्वप्रथम मी गणपती बाप्पांना सगळ्या मंदिरातल्या देवांना निवेद दाखवला आणि निवेद दाखवल्यानंतर मग ह्यांना मोदक राहिलेले जे होते ते खायला दिले. तूप टाकून खाल्लं की नाही मोदक लय भारी लागते बघा, कशी आवडीनं खाती आहे. आणि मस्त झाले ते एकदम सांगत होते. मी सुद्धा खाऊन बघितलं, खूप अप्रतिम लागतात. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये.